तर मोठी बातमी आहे, बारामतीमध्ये अजित पवार विजयी झालेले आहेत। युगेंद्र पवार यांचा पराभव झालाय। अटीतटीची ही लढाई होण्याची शक्यता वर्तवलेली जात होती, पण बारामतीत अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय। आनंदाचा क्षण त्यांच्या या राजकीय कीर्तीमधला, कारण बारामतीची यावेळेस इतकी कठीण निवडणूक अजितदारांसाठी यापूर्वी कधीही नव्हती, इतकी प्रतिकूल स्थिती नव्हती, पण त्यातही अजित पवार यांनी विजय मिळवलाय बारामतीमध्ये। बारामतीमधल्या या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। काका विरुद्ध पुतण्या अशी ही लढत, आणि या ठिकाणी काकाचा विजय झालेला आहे। अजित पवार हे विजयी झालेले आहेत। युगेंद्र पवार यांचा पराभव झालेला आहे। युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार कुटुंबीय संपूर्णपणे प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले होतात। तर अजित पवारांसाठी त्यांच्या दोन बहिणी आणि त्यांचं कुटुंब हे प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेलं होतं। मात्र एक प्रकारे विश्वास व्यक्त केला जात होता। अजित पवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भावनिक आवाहन सुद्धा मतदारांना केलेलं होतं की लोकसभेला ताईला निवडून दिलं, आता विधानसभेला दादाला कौल द्या, आणि मतदारांनी तसाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचा पराभव झालेला आहे आणि अजित पवार विजयी झालेले आहेत। बारामतीचा मतदारसंघ गेल्या काही दिवसात अजितदारांनी पिंजून काढला होता। मोठ्या प्रमाणात त्यांनी गावभेटी दिल्या होत्या, गावातल्या प्रतिष्ठित लोकांशी त्यांनी संवाद साधला, जागोजागी त्यांनी कॉर्नर सभा देखील घेतलेल्या होत्या, आणि यानंतर बारामतीकरांनी अजित पवारांच्या जुळीत विजय टाकलेला आहे आपल्या मतदान रूपाने। त्यामुळे बारामतीत युगेंद्र पवारांचा पराभव केलाय। युगेंद्र पवार अजित पवारांचे पुतणे आहेत, आणि आपल्याच पुतण्याचा पराभव अजित पवार यांनी या निवडणुकीत केला आहे। बारामतीमधलं चित्र काका विरुद्ध पुतणे असं जरी असलं तरी अजित पवार विरुद्ध शरद पवार, म्हणजे अजित पवार पुतणे आणि शरद पवार हे काका, अशी लढत म्हणून याकडे पाहिलं जात होतं। आणि या लढतीकडे महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं होतं, कारण महाराष्ट्राचे जाणता राजा चाणक्य म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं, आणि शरद पवारांनी उतरवलेला उमेदवार म्हणजे युगेंद्र पवार तो विजयी होणारच असा विश्वास जो आहे तो व्यक्त केला जात होता। मात्र युगेंद्र पवारांचा पराभव झालेला आहे बारामतीमध्ये, आणि अजित पवार हे विजयी झालेले आहेत।